नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत। मित्रांनो, अकॅडमी आपल्यासाठी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2024 आणि संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि क या अनुषंगाने टार्गेट 2024 ला जे काही एग्जाम होणार आहेत त्या अनुषंगाने PYQ सिरीज घेऊन येत आहे। ओके, आज आपण 2018 चा कंबाईनचा पेपरचं डिटेल मध्ये डिस्कशन घेणार आहोत। मित्रांनो, कुठल्याही गोष्टीचा तयारी करत असताना एक गोष्ट माहित पाहिजे की PYQ मध्ये लक्षात ठेवा, कुठल्याही कंबाईनच्या एक्झामला 100 क्वेश्चन येतात। या 100 क्वेश्चन पैकी कमीत कमी 15 क्वेश्चन हे इतिहास या घटकाचे असतात। तर इतिहासचे क्वेश्चन कशा प्रकारे आले होते आणि आपल्याला काय तयारी करायला पाहिजे हे माहित पाहिजे। तर आजच्या लेक्चर मध्ये कंबाईनचा 2018 चा आपण पेपर डिटेल मध्ये अनालिसिस करणार आहोत। आपल्याला अकॅडमीने PYQ सिरीज मोफत डिटेल मध्ये, डिटेल हा शब्द लय डेंजर आहे लक्षात ठेवा। विश्लेषण म्हणजे एक एक क्वेश्चनला 4 मिनिट देतोय आपण, क्वेश्चनचं पूर्ण लक्षात ठेवा, पोस्टमॉर्टम करतोय, कशा प्रकारे क्वेश्चन आला होता, कशा प्रकारे क्वेश्चन येईल आणि सारांश संदर्भासह, बेसिक लक्षात ठेवा, बेसिक पासून संदर्भासह डिटेल मध्ये प्रश्नाचं विश्लेषण करतोय। आजचा पहिला क्वेश्चन आहे आपल्याला महत्त्वाचा, कालक्रम लक्षात ठेवा। कालक्रमावर प्रश्न आलाय, क्रोनॉलॉजी, याला काय म्हणायचं, क्रोनॉलॉजी, क्रोनॉलॉजीवर प्रश्न आलेला आहे। क्रोनॉलॉजी महत्त्वाचा, क्रोनॉलॉजीवरचा हा प्रश्न नाव आहे बघा, एका साइडला दिलेत गोलमेज परिषदा, काय गोलमेज परिषदा, पहिली गोलमेज परिषद, दुसरी गोलमेज परिषद, तिसरी गोलमेज परिषद। इतिहासामध्ये अशा 3 गोलमेज परिषदा झाल्या होत्या। त्यानंतर दुसरा आहे नेहरू अहवाल, तिसरा आहे गांधी अरविंद करार आणि चौथा आहे जातीय निवाडा। जातीय निवाडा म्हणलं की पुणे करार आपल्याला आठवतो, तारीख सांगून टाकतो, 16 ऑगस्ट 1932 ला इंग्लंडचे पंतप्रधान रॅमसे मॅकडॉन यांनी काय केलं, जातीय निवाडा डिक्लेअर केला होता। पण ह्याच्या अगोदर गोलमेज परिषदा घडल्या होत्या, काय झाल्या होत्या। त्यामुळे आपण डिटेल मध्ये डिस्कशन करूया एक एक। पर्याय ए किंवा आता पर्याय ए काय, 7 सप्टेंबर, तारीख लिहून घ्या, 7 सप्टेंबर 1931 ते 1 डिसेंबर 1931 च्या दरम्यान ही दुसरी गोलमेज परिषद, राऊंड टेबल इंग्लिश मध्ये येतो, सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स झाली होती। आपल्याला ही माहित राहू द्या, याच्या अगोदर पण एक झालती, याच्या नंतर पण एक झालती, पण परीक्षेला प्रश्न आपल्याला सेकंड वर आलाय, म्हणून सेकंड डिटेल मध्ये अनालिसिस करूया, ठीक आहे। याच्यामध्ये तिन्ही गोलमेज परिषदेमध्ये दलितांचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते। दुसऱ्या गोलमेज परिषदेचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये पहिल्यांदा इंडियन नॅशनल काँग्रेसनं, पहिल्या पण नाही तिसऱ्या पण नाही, दुसऱ्या गोलमेज परिषदेमुळे काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधीजी सहभागी झाले होते। यालाही IMP करा, हे ॲडिशन माहिती आपल्यासाठी राहू द्या। कधी 7 सप्टेंबर 1931 ते 1 डिसेंबर दरम्यान ही दुसरी गोलमेज परिषद भरली होती, ही तारीख माहित राहू द्या। दुसरा पॉइंट आहे नेहरू अहवाल। मित्रांनो, नेहरू अहवाल हा 28 ऑगस्ट 1928 चा आहे। कधी, 28 ऑगस्ट, ही तारीख माहित राहू द्या। ऑगस्ट 1928 ला नेहरू अहवाल पब्लिश करण्यात आला होता। काय होता नेहरू अहवाल, लक्षात राहू द्या, याची थोडी पार्श्वभूमी। सायमन कमिशन भारतामध्ये 1919च्या कायद्याचा अभ्यास करण्यासाठी आला होता। या सायमन कमिशनला विरोध झाला, त्यावेळेसचे लक्षात ठेवा भारत सचिव म्हणा एक बर्कनहेड नावाचे, लॉर्ड बर्कनहेड नावाचे व्यक्ती होते। त्यांनी भारतीयांना असे म्हटले की तुम्ही तुमचं संविधान बनवून दाखवा, हे संविधान बनवून दाखवा, हे वाक्य लॉर्ड बर्कनहेडचं भारतीयांनी स्वीकारलं। हे नाव बी पाठ राहू द्या, लॉर्ड बर्कनहेड। बर्कनहेड यांनी काय केलं, भारतीयांना चॅलेंज केलं आणि भारतीयांनी हे चॅलेंज स्वीकारलं। याच्यामध्ये मोतीलाल नेहरू यांच्या अंडर एक कमिटी नेमली, या कमिटीमध्ये अनेक व्यक्ती होते, मी नावं सांगतो। मोतीलाल नेहरू अध्यक्ष असल्यामुळे या कमिटीला, या अहवालाला या नेहरू अहवाल असे म्हणतात। प्रश्न इथं संपतो, पण नेहरू कमिटी, मोतीलाल नेहरू कमिटीमध्ये किंवा नेहरू अहवाला, नेहरू कमिटी, नेहरू आयोगामध्ये किती सदस्य होते लक्षात राहू द्या, याच्यावर प्रश्न येऊ शकतो। पंडित जवाहरलाल नेहरू या कमिटीचे सचिव होते, अली इमाम, तेज बहादूर सप्रू, मंगल सिंग, लक्षात ठेवा, MM आने किंवा MS आने, सुभाषचंद्र बोस आणि शोएब कुरेशी, JS प्रधान इत्यादी व्यक्ती हे नेहरू कमिटीचे सदस्य होते। लक्षात राहू द्या, 28 ऑगस्ट 1928 ला नेहरू अहवालाला बर्कनहेडचं चॅलेंज स्वीकारलं, त्यांनी रिपोर्ट बनवला। सर्वपक्षीय परिषद ही लखनौ या ठिकाणी भरली आणि नेहरू अहवालामध्ये जे काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्या गोष्टी वाचून दाखवतो, लिहून सांगत नाही। महत्त्वाचं बघा, भारतीयांसाठी एक अधिराज्य असेल,
21 पेक्षा जास्त वय असणाऱ्याला मतदानाचा अधिकार मिळावा, स्त्री पुरुष समान अधिकार असावे, बघा राज्याचा कोणताही धर्म नाही, स्वातंत्र्य मतदारसंघ नको, त्याचप्रमाणे पुढे महत्वाचं केंद्राला रेशोडरी पॉवर ज्याला म्हणतात अवशिष्ट शक्ती किंवा पॉवर केंद्राकडे असावा आणि केंद्रामध्ये द्विसदनीय घर असावं, गव्हर्नरला भारताचं घटनात्मक प्रमुख नियुक्त केलं जावं, त्याचनंतर सुप्रीम कोर्टाची नियुक्तीचा प्रस्ताव, त्यानंतर प्रांताची निर्मिती ही भाषावार असावी, असे हे महत्वाचे नेहरू प्रोविजन होते. गांधी अरविंद करार काय होता, जेव्हा गांधीजींनी 12 मार्च 1930 ला दांडी यात्रा सुरू केली आणि 6 एप्रिल 1930 ला त्यांनी कायदा मोडला, त्यावेळेस आपण काय म्हणतो सविनय कायदेभंग सुरू चळवळ झाली आणि याच दरम्यान पहिली गोलमेज परिषद भरते, काँग्रेस बहिष्कार टाकतं, शेवटी भारताचे त्यावेळेचे व्हाईसराय लॉर्ड आर्बिनवर दबाव येतो आणि गांधीजी सोबत काँग्रेससोबत तडजोड होते आणि करार होतो. या करारालाच नाव आहे गांधी अरविंद करार. तारीख आहे 5 मार्च 1931. सगळ्या तारखा आपल्याला माहिती झालेल्या आहेत. आता आपण काय करूया, आता याची क्रोनॉलॉजी लावूया. ऑगस्ट 1928 हे पहिल्यांदा येईल म्हणजे बी, त्याच्यानंतर मार्च 1931 म्हणल्यामुळे सी आणि नंतर येईल बघा आपल्याला ही बेसिक गोष्ट माहित राहू द्या, काही येईल कारण 31 ची घटना आहे डिसेंबरची आणि नंतर 32 चा जातीय निवाडा म्हणून डी येईल, त्यामुळे पर्याय 3 हे याचं उत्तर येईल. डिटेल मध्ये सांगितलं तुम्हाला, याच्यातून नक्कीच भविष्यामध्ये प्रश्न येईल. या प्रश्नापासून 2 नंबर प्रश्न, 1857च्या उठावात होळकर तटस्थ होते पण त्यांच्या संस्थानातील पुढील कोणत्या ठिकाणी शिपायांनी बंड केला, भोपाळ, महू, इंदोर. पर्यायामधलंच उत्तर महू आणि इंदोर या 2 ठिकाणी काय झालं, होळकर बघा लक्षात ठेवा, इंदोरचे होळकर हे तटस्थ होते लक्षात ठेवा. याच्यामध्ये 2 ठिकाणी उठाव केला, बी आणि सी कुठं आहे बघा, बी आणि सी याचं उत्तर आहे. आता थोडं आपण बेसिक समजून घ्या, बी आणि सी. ओके, इंदोर या ठिकाणी उठाव झाला होता. इंदोर मधलं महू, आपल्याला आता बेसिक गोष्ट समजून घ्या. मल्हारराव होळकर काय हो, इंदोर बघा इंदोरचं होळकर घराणं. ओके, मल्हारराव होळकर 1857च्या वेळी होळकर हे ईस्ट इंडिया कंपनीशी एकनिष्ठ राहिले होते, चालते. परंतु महू आणि इंदोर या ठिकाणी काय झालं, उठाव झाला होता. ओके, आता हे घराणं कोणतं होतं, इंदोरचं होळकर, ग्वालियरचे शिंदे, लक्षात ठेवा, बडोद्याचे गायकवाड, नागपूरचे भोसले. आता इंदोर या घराण्यासंबंधी 1857च्या उठावाचा प्रश्न आलाय, तेथील जनतेने उठाव केला होता. ठिकाण 2 आहेत, महू. ओके, मुराद अली खान यांनी काय केलं, महूचं नेतृत्व केलं होतं. मुराद अली खान यांनी काय केलं, महूचं इथं जनतेने उठाव केला. आणि इंदोर लक्षात ठेवा, मालवा प्रदेशातील बंडाचं प्रमुख केंद्र होतं. सादत खानने, लक्षात ठेवा, सादत खान यांनी काय केलं होतं, इथं उठावाचं नेतृत्व केलं होतं. ओके, आणि याच्या पुढे महत्वाचं आपल्याला ही बेसिक गोष्ट माहित राहू द्या, या 1857 उठावामध्ये अनेक भारतातील संस्थान हे इंग्रजांशी लॉयल होते. उदाहरणामध्ये ग्वालियरचे शिंदे लक्षात ठेवा, हैदराबादचा निजाम. ओके, यानंतर जिंद, मी नाव वाचून सांग लक्षात ठेवा, काश्मीरचा डोगरा संस्थान, नेपाळचा राणा, पतियाळा, हे संस्थान मी जे नावं घेतली हे सगळे तटस्थ होते. लक्षात ठेवा, काय होते, तर तटस्थ होते. ओके, आपल्या प्रश्नाचं मला असं वाटतंय उत्तर मिळालं आहे. यानंतर पुढचा प्रश्न, इसवी सन 1920 मध्ये भारताचे प्रथम हाय कमिशनर म्हणून टिंबटिंब यांची नेमणूक करण्यात आली. प्रश्न जो विचारलाय, टिंबटिंब यांची नेमणूक करण्यात आली. हाय कमिशनर हे पद 1919च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कायदा, ज्याला आपण भारत परिषद कायदा किंवा भारत सरकार कायदा किंवा मॉन्टेगो चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यामध्ये 1919 ला हे हाय कमिशनर पद निर्माण करण्यात आलं होतं. हे पद काय होतं मित्रांनो, लक्षात ठेवा, व्हाईसरायचा इंग्लंड मधला हा प्रतिनिधी होता. कोण, हाय कमिशनर. आणि पहिला मान सर विलियम मेयर यांना मिळाला होता. कोण, सर विलियम मेयर हे काय होते, पहिले सचिव होते. ओके, किंवा काय होते, हाय कमिशनर होते इंग्लंड मध्ये. आता या सर विलियम मेयर जे हाय कमिशनर होते यांचे सचिव कोण होते जर प्रश्न आला, JW भोरे, लक्षात ठेवा, JW भोरे हे काय होते, त्यांचे हे होते सचिव होते. आता मी प्रश्न थोडा मॉडिफाय करतो, मी नंतर ह्याच्याविषयी बोलणारच आहे. दुसरे हाय कमिशनर कोण म्हणून जर प्रश्न आला, मला असं वाटतं 24-25 ला काहीतरी हा प्रश्न आयोग नक्की विचारेल, कारण का ते भारतीय व्यक्ती होते. पहिले होते सर विलियम मेयर, पण दुसरे हाय कमिशनर वर जर प्रश्न आला तर हे आपल्याला माहित राहू द्या. दुसरे हाय कमिशनरचं नाव होतं दादोबा मेरवानजी दलाल. दादोबा हा नाव पाठ करा, दादोबा
मेरवानजी दलाल. ओके, हे दुसरे हाय कमिशनर होते. मला मुद्दाम हे सांगायचं होतं. पहिल्यावर प्रश्न आलाय, सेकंडवर जर भविष्यात प्रश्न आला तर हेही आपल्याला माहित राहू द्या. दुसरे हाय कमिशनर. आता इंग्लंडमध्ये सरकारचे काही काम करण्यासाठी हे हाय कमिशनर पद निर्माण करण्यात आलं होतं. याला अर्थात उच्चायुक्त किंवा हाय कमिशनर असे म्हणतात. काय होता? व्हाईसरायचा इंग्लंडमधला प्रतिनिधी होता. आता बघा, तो काय करायचा? इंग्लंडमध्ये व्हाईसरायचे कामं पाहायचा. याच्यानंतर महत्वाचं म्हणजे त्यांचा कार्यकाल किती होता जर प्रश्न आला तर 6 वर्ष ठरवण्यात आला होता. भारत सरकारकडून पहिले हाय कमिशनर म्हणून सर विल्यम नियुक्ती करण्यात आली. ठीक आहे, त्यांचा पगार भारत सरकार मार्फत, कारण प्रश्न फिरून येऊ शकतो म्हणून या हाय कमिशनरचा पगार भारत सरकार मार्फत दिला जात होता. मित्रांनो, हे का मी एवढं डिटेलमध्ये सांगतोय? 1935, 1919, 1909 या कायद्यावर 100% घटनात्मक विकासावर एकतरी प्रश्न कंबाईनला येतो म्हणजे येतो. हा प्रश्न 1920 जरी नाव असलं, कारण नेमणूक 1920 होती, पण 1919च्या कायद्यामध्ये याचं तरतूद पहिल्यांदा हे पद निर्माण करण्यात आलं होतं. पहिले नाव होतं सर विल्यम मेहर. 1920 ला अपॉइंटमेंट केली. यांचा पगार भारत सरकार मार्फत. ओके, इंग्लंडमध्ये कोण? व्हाईसरायचा हा प्रतिनिधी होता. ठीक आहे. दुसरे कोण? दादोबा मेरवानी दलाल. कारण का याच्या बाहेर प्रश्न हाय कमिशनर जाणार नाहीये. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. 1873 मध्ये बंगालमधील कोणत्या जिल्ह्यात शेतकऱ्यांनी संघटना स्थापन केली होती? 1873 विचारले. बंगाल. ओके, पर्याय मध्ये लक्षात ठेवा. फक्त इथं काय करा, थोडं करा, पाबना करा. पाबना हे याचं उत्तर आहे. व्यवस्थितपणे समजून घेऊया. मे 1873 ला पबना जिल्ह्यातील युसुफ शाही परगण्यातील शेतकऱ्यांनी काय केली? एक संघटना उभा केली होती. संघटना काय होती? महसूल बंदाची चळवळ त्यांनी हाती घेतली होती आणि शेतकऱ्यांनी वाढीव महसूल देण्यास नकार दिला होता. शेतकऱ्यांनी कोणती म्हणजे संघटना स्थापन केल्याचे नेतृत्व महत्वाचं आहे. शंभूपाल व ईशानचंद्र राय. शंभूपाल, नाव पाठ करा. शंभूपाल. आपण वेळ देताय तर आपला फायदा झाला पाहिजे. ईशानचंद्र राय, ईशानचंद किंवा चंद्र राय, ह्या दोन व्यक्तीनं 1873 ला पश्चिम बंगालमधील युसुफ शाही परगण्यातील हे संघटनेला नेतृत्व केलं होतं. बंकिमचंद्र चटर्जी आणि आर.सी. दत्त यांनीही या संघटनेला, या शेतकरी चळवळीला पाठिंबा दिला होता. बंकिमचंद्र, आनंदमठ कादंबरीचे लेखक बंकिमचंद्र चटर्जी, लक्षात ठेवा. ओके, आणि कोण? आर.सी. दत्त यांनीही या उठावाला आणि संघटनेच्या स्थापनेला काय केलं होतं? सहकार्य केलं होतं. वर्तपत्राचा याही चळवळीला पाठिंबा होता. उदाहरणामध्ये हिंदू पॅट्रियट हरिश्चंद्र मुखर्जी यांचं हिंदू पॅट्रियट होतं. यांनीही या चळवळीला सपोर्ट केला होता. याच्या बाहेर मला असं वाटतंय हिंदू पॅट्रियट प्रश्न जाणार नाही. हिंदू पॅट्रियट आपल्याला कसाही प्रश्न येऊ द्या. हरिश्चंद्र मुखर्जी यांचं हे हिंदू पॅट्रियट वर्तपत्र होतं. यांनी 1873 ला युसुफजाई परगण्यातील जी शेतकऱ्याची संघटना होती याला सपोर्ट केला होता. ओके, आता बेसिक कडे येऊया. ही 1870-80च्या दशकातलं महत्वाचं काय होतं? बहुतेक म्हणजे पूर्व बंगालच्या बहुतांश भागात कृषी शेतकऱ्यांमध्ये काय झाली? अशांतता पसरली होती. कायदेशीर मर्यादेच्या पलीकडे भाडेवाढ किंवा काय झालं, टॅक्स वाढला होता. आणि भाडेकरून बघा, लक्षात ठेवा, भाडेकरूंनी 1859 जो टेनेंट ऍक्ट होता, कायद्यानुसार भोगवाट हक्क मिळवण्यासाठी रोखण्यासाठी जमीनदाराच्या प्रयत्नामुळे अशांतता निर्माण झाली होती. ठीक आहे. याच्या दरम्यान इंडिगो रिव्होल्ट पण होतो. याच्या अगोदर 1857चा उठाव पण होतो. यानंतर महत्वाचं, जमीनदाराच्या मागणीचा प्रतिकार करण्यासाठी मे 1873 ला पबना जिल्ह्यातील, लक्षात ठेवा, युसुफशाही परगणा येथे कृषी लीग किंवा ज्याला आपण कृषी संयोजन, काय कृषी लीग, सोप्या भाषेतल्या कृषी लीगची स्थापना, ओके, किंवा कृषी संयोजन स्थापन करण्यात आलं होतं. यालाच पहिली संघटना किंवा पश्चिम बंगालमधील शेतकऱ्याची संघटना म्हणतात. काय नाव आहे? कृषी लीग 1873. ओके, नेतृत्व शंभूपाल, ईशानचंद्र राय. ओके, ठिकाण युसुफजाही परगणा. आपल्याला ही क्लिअर झालं. हिंदू पॅट्रियट वर्तपत्राने सपोर्ट केला होता. पश्चिम बंगालमधलं युसुफजाही परगण्यातील पबना हे ठिकाण. चालतं, याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. शेतकऱ्यासंबंधीचा प्रश्न होता. ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चाललं होतं? आपल्या समोर हा प्रश्न 1947-48 चा विचारलेला आहे.
सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली डिपार्टमेंट ऑफ स्टेट होतं, लक्षात ठेवा, डिपार्टमेंट ऑफ स्टेट. याचे व्ही पी मेनन यांचे सचिव होते. आपल्याला ही गोष्ट माहीत राहू द्या, सरदार पटेल यांनी संस्थानाचं सरदार पटेल विलिनीकरण यासाठी खूप प्रयत्न केले. 3 संस्थानांनी काय केलं होतं, भारतामध्ये विलीनीकरण नकार दिला होता, काश्मीर, जुनागड आणि हैदराबाद. लक्षात राहू द्या, लिंबडी हे विलीन झालं होतं, त्यामुळे हा पर्याय करतो. आता ऑपरेशन पोलो म्हणजे आर्मी ऑपरेशन होतं, त्याच्यामुळं उत्तर आहे याचं हैदराबाद. थोडं समजून घेऊया याच्या आधी काश्मीर आणि याचा थोडा इतिहास जाणून घेऊया. काश्मीरचा राजा हरिसिंग यांनी काश्मीर भारतामध्ये विलीन करण्यास नकार दिला आणि तटस्थ राहायचं ठरवलं. परंतु जेव्हा कबिला पाकिस्तानमधल्या कबिला आर्मीचेच होते लोक, आर्मीने काय केलं, जेव्हा कबिलाच्या रूपाने आक्रमण केलं तेव्हा राजा हरिसिंगनं ॲक्सेशन ऑफ ट्रीटीवर साईन केलं आणि भारतामध्ये विलय झाला. ओके, याच्या दरम्यान जुनागडमध्ये काय झालं, जनमत झालं. जनमताच्या आधारे जुनागड भारतामध्ये विलय झाला. इथं ॲक्सेशन ऑफ ट्रीटी, लक्षात ठेवा, ॲक्सेशन ऑफ ट्रीटी. आता इथं हैदराबादमध्ये काय झालं, मुक्ती संग्रामाचं आंदोलन 1938च्या अगोदरपासून चालू होतं. 1948ला शेवटी 17 सप्टेंबरला, लक्षात ठेवा, 17 सप्टेंबर 1948ला हैदराबाद संस्थान भारतात विलय होतं. 13 सप्टेंबर 1948ला ऑपरेशन पोलो, इंडियन आर्मीनं काय केलं, ऑपरेशन पोलो, ॲक्च्युली ह्याला पोलीस कारवाई म्हणतात, लक्षात राहू द्या आपल्याला, हे भारतीय संघात विलीन करण्यासाठी. कारण का हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना रिकमेंड केलं होतं. आर्मी जर नाव दिलं तर काय होईल, आंतरराष्ट्रीय लेवलला भारतीय विरोधात केली कारवाई, म्हणून ह्याला ऑपरेशन पोलो हे पोलीस कारवाई होती. हे आपल्यासाठी माहीत राहू द्या. कारवाई ही कारवाई 4-5 ठिकाणाहून, 4ही बाजूने हैदराबाद संस्थानामध्ये ही कारवाई करण्यात आली. 13 सप्टेंबरला ही कारवाई सुरू झाली. 17 सप्टेंबरला निजामाने शरणागती पत्करली आणि निजाम भारतामध्ये हैदराबाद संस्थान विलय होतो. आता थोडं समजून घ्या, हे जुनागडमध्ये जन्मत झालं आणि 20 फेब्रुवारी ही तारखाही माहीत राहू द्या, आलंय तर 1948ला भारतात विलय झाला. काश्मीर हे 18 ऑक्टोबर 1947ला जैसे ते करारामुळे भारत विलय झालं. हैदराबाद 17 सप्टेंबरला. आता हे लिंबडी आहे ना, हे लिंबडी काठियावाड म्हणजे हे गुजरात मधलं संस्थान होतं, गुजरात आताचं गुजरात, काठियावाड मधलं काय होतं, संस्थान होतं. आणि घराण्याचं काय होतं, हे शेवटी 1768 ते 1948 पर्यंत हे संस्थान लिंबडी भारतामध्ये विलय झालं होतं. आपल्याला फक्त ऑपरेशन पोलो ही पोलीस कारवाई, ऑपरेशन पोलो ही आर्मी कारवाई न म्हणता पोलीस कारवाई म्हणावी असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिफारस केली होती. मित्रांनो, इथं अनेक वेळा प्रश्न येतो, वंदे मातरम मोहीम हैदराबाद संस्थानासंबंधीची, आर्य समाजाची भूमिका, याच्यावर प्रश्न येतो. त्याचप्रमाणे स्वामी रामानंद तीर्थ यांची भूमिका, स्वामी रामानंद तीर्थ यांची पण भूमिका महत्त्वाची आहे. त्यानंतर आपल्याला पहिले हुतात्मे, आर्य समाजाचे पहिला हैदराबाद मुक्ती संग्रामातील बळी, शहीद झालेले व्यक्ती यांच्यावर पण प्रश्न येतो. तसंच वैयक्तिक सत्याग्रह हैदराबाद संस्थानातील याच्यावर पण प्रश्न येतो. आपल्याला ह्या बेसिक गोष्टीसाठी लक्षात राहू द्या, आमचं चॅनल जॉईन करा. मी हैदराबाद मुक्ती संग्राम, गोवा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ याच्यावर डिटेलमध्ये लेक्चर घेतोय. यानंतर आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं हैदराबाद. यानंतर पुढं ॲक्च्युली खरं तर थोडं आणखीन मला बोलावंसं वाटतं. या हैदराबाद संस्थानाची स्थापना 1724ला, लक्षात ठेवा, चिनकिलीज खान यांनी केली होती. आणि 1948ला जवळपास, इथं लक्षात ठेवा, शेवटचा जो निजाम होता मीर उस्मान अली, लक्षात ठेवा, 1911ला सत्तेवर आला होता आणि 1948 त्यांनी भारतामध्ये विलय केला आणि नंतर ते, लक्षात ठेवा, पाकिस्तानमध्ये निघून गेले. ठीक आहे. यानंतर पुढचा प्रश्न, पुढील नियतकालिक कोणी सुरू केलं, विद्यार्थी काँग्रेस साधना. मित्रांनो, आचार्य आत्रे, रामानंद तीर्थ, लक्षात ठेवा, रामानंद तीर्थ, हिरवे गुरुजी, साने गुरुजी. हिरवे गुरुजी म्हटलं की गोवा मुक्ती संग्राम, लक्षात राहू द्या. रामानंद तीर्थ म्हटलं की हैदराबाद मुक्ती संग्राम. ओके. साने गुरुजींचं तर कार्य महानच आहे. 1930चा सविनय कायदेभंग, 1942 चले जाव चळवळ. ओके. त्यांचं लिखाण पण महत्वाचं आहे. पंढरपूरचं दलितांसाठी मंदिर सुरू करण्यासाठी केला सत्याग्रह असेल. आता विद्यार्थी हे मासिक होतं. आपल्याला हे सगळं समजून घ्या.
हे नियतकालिक कोणी सुरू केलं? उत्तर आहे साने गुरुजी. प्रश्नाचं उत्तर आहे साने गुरुजी. मित्रांनो थोडं श्यामची आई आपल्या डोळ्यासमोर म्हटलं की लक्षात राहतं, साने गुरुजी यांची पुस्तक होतं. ओके, विद्यार्थी हे मासिक होतं. काय होतं? मासिक. चला आपण एक एक करून समजून घेऊया. विद्यार्थी हे मासिक 1928 ला सुरू झालं होतं. त्यानंतर काँग्रेस, ग्रामीण भारतात काँग्रेसचा विचारधारा पसरवण्यासाठी काँग्रेस मासिक हे साने गुरुजींनी सुरू केलं होतं. साधना लक्षात राहू द्या, 15 ऑगस्ट 1948 ला हे सुरू केलं होतं. 15 ऑगस्ट 1948 ला साधना. आणखीन एक होतं आपल्यासाठी ABC आणि कुठेतरी डी लिहून घ्या, कर्तव्य. कर्तव्य त्यांचं सायं दैनिक होतं. काय? सायं दैनिक. सायं दैनिक. ठीक आहे. विद्यार्थी, काँग्रेस, साधना, कर्तव्य हे त्यांचं 4 नियतकालिके होते. आपल्यासाठी बेसिक माहिती राहू द्या. 24 डिसेंबर 1899 ला पालगड, रत्नागिरी या ठिकाणी साने गुरुजीचा जन्म झाला होता. आणि 11 जून 1950 ला मित्रांनो लक्षात ठेवा त्यांनी आत्महत्या केली होती साने गुरुजींनी. साने गुरुजीवर आपल्याला आणखीन एक प्रश्न येतो. श्यामची आई हे पुस्तक आणि त्यांचा विशेष म्हणजे मला खूपच म्हणजे ते आवडलेलं त्यांचं कार्य म्हणजे लक्षात ठेवा, पंढरपूरचं विठ्ठल मंदिर दलितांना खुले व्हावे यासाठी त्यांनी 1 मे ते 10 मे लक्षात ठेवा आमरण उपोषण केलं होतं. आणि पंढरपूरचं मंदिर सर्वांसाठी खुले झालं, दलितांसाठी खुले झालं. हे आंदोलन विसरू शकत नाही आपण साने गुरुजी. श्यामची आई त्यांचं लिखाण, तसं अनेक त्यांचं लिखाण महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे 1930 ला आणि 1942 ला सविनय कायदेभंग चळवळ असेल आणि 42 ची भारत छोडो ह्या आंदोलनामध्ये त्यांचा सहभाग होता. 1936चं ग्रामीण भागातलं जे फैजपूर लक्षात ठेवा अधिवेशन होतं, या अधिवेशनाचं जबाबदारी साने गुरुजी विनोबा भावे यांनी चांगल्या प्रकारे ग्रामीण भागातलं पहिलं अधिवेशन काँग्रेसची तर पार पाडली होती. गीताई हा जो ग्रंथ विनोबा भावे यांनी लिहिला होता, हा लिहिण्याचं काम जेलमध्ये असताना विनोबा भावे आणि साने गुरुजी जेलमध्ये असताना विनोबा भावेंनी सांगितलं आणि साने गुरुजींनी लिहून घेतला गीताई ग्रंथ. आपल्या याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. आता हिरवे गुरुजी रामानंद तीर्थ यांचं हैदराबाद मुक्त संग्रामात योगदान, हिरवे गुरुजी यांचं गोवा मुक्त संग्रामात योगदान, आचार्य यात्रा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ. यानंतर योग्य जोड्या जुळवा, कीचकवध, स्वदेशी, वंगभंग, भीमराव. मित्रांनो हे नाटक आहेत, आपण व्यवस्थितपणे बघूया. कीचकवध आपण डिटेलमध्ये बघूया. हे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांचं होतं. स्वदेशी गणेश बल्लाळ फणसळकर यांचं होतं. वंगभंग हे वासुदेव पुरुषोत्तम साठे यांचं होतं. आणि भीमराव लक्ष्मण नारायण जोशी यांचं होतं. ओके, तर उत्तर येतं 3, 1, 2, 4. ठीक आहे. आता आपण थोडं डिटेलमध्ये बघूया. स्वदेशी कीचकवध विषयी बघूया. कीचकवध काय होतं? हे महाभारतातील एक प्रसंग होता आणि या महाभारतातील प्रसंगावर आधारित कृष्णाजी प्रभाकर खाडीकर यांनी कीचकवध बघा. कीचक हा विराटाच्या दरबारातील एक मंत्री होता जो द्रौपदीचं विनयभंग करण्याचा प्रयत्न करतो. त्या परिणितीचे पती भीमाने त्याची हत्या केली. हे नाटक खरं तर ब्रिटिश राजवटीविरुद्ध प्रतिकाराचं प्रकटीकरण होतं. विनयभंग भारतातील ब्रिटिश वसाहत भारत सरकारच्या धोरणाचं खरं तर हे सगळं त्यांचं काय होतं? पोस्टमॉर्टम होतं, म्हणून हा शब्द वापरला होता. कीचक यांनी लॉर्ड कर्झनची लक्षात ठेवा प्रतिनिधित्व केलं असं म्हणत, म्हणजे कीचक यांनी काय केलं? भारताचं मध्ये जी भूमिका पार पाडली लॉर्ड कर्झननी यांच्याविषयीचं हे नाटक. कृष्णाजी प्रभाकर खाडीकर यांनी काय केलं? कीचकची उपमा लॉर्ड कर्झन यांना दिली होती. महत्वाचं बघा, कीचकची हत्या किंवा कीचकचा वध कृष्णाजी प्रभाकर खाडीकरांचं हे नाटक होतं. कीचक ही भूमिका लक्षात ठेवा. कर्झन यांना आपल्याला जर विचारलं स्पेसिफिकली तर पुढचं आहे स्वदेश. स्वदेश हे 1906 ला गणेश बल्लाळ फणसकर यांनी लिहिलं होतं हे नाटक. यानंतर पुढं वंगभंग हे नाटक पुरुषोत्तम साठे यांचं होतं. ह्यांनी बंगालच्या फाळणीवर आधारित होतं वंगभंग. या नाटकामध्ये महाराष्ट्रातील आनंदी क्रांतिकारांना या नाटकामुळे काय होते? वंगभंगामुळे प्रेरणा मिळाली होती. आणि भीमराव नाटक हे नारायण मल्हार जोशी यांनी, लोकमान्य टिळकांचे ऍक्च्युली लक्ष्मण नारायण जोशी हे काय होते? अनुयायी होते भीमराव. मित्रांनो हे जे सगळे नाटक होते, आता तुम्हाला मी क्ल्यू सांगतो याचा बेस काय. 1905 ला जेव्हा बंगालची फाळणीची कर्झननं घोषणा केली होती, बंगालची फाळणी याच्याच विरोधामध्ये या फाळणीचा निषेध म्हणून भारतीयांना प्रेरणा देण्यासाठी, क्रांतिकारकांना एक करण्यासाठी, भारतीयांमध्ये जाणीव निर्माण करण्यासाठी हे कीचकवध, स्वदेश, वंगभंग, भीमराव हे नाटक होते.
ओके. आता याच्यानंतर भारतात स्वदेश किंवा वंगभंग चळवळ सुरू होते. स्वदेशी ऑब्लिक वंगभंग चळवळ, वंगभंग चळवळ. आणि ही बंगालची फाळणी 1905 ला केली होती. हे 1911 ला तिसऱ्या दिल्ली दरबारामध्ये जॉर्ज पंचम आणि क्वीन मेरी आल्या होत्या भारतामध्ये. त्यावेळेस काय झालं, लॉर्ड हार्डिंग यांनी बघा या तिसऱ्या दिल्ली दरबारामध्ये बंगालची फाळणी रद्द केली. ओके. आपल्याला ही बेसिक गोष्ट माहीत राहू द्या. याच्या बाहेर म्हणजे प्रश्नाचं हे अनालिसिसचं महत्त्व हेच असतं की प्रश्न कसा येऊ जा, आपल्याला त्याचा क्रक्स कळला पाहिजे, तरच प्रश्न आपल्याला व्यवस्थितपणे समजतो. ठीक आहे. स्वदेशी वंगभंग चळवळीचा संबंध प्रश्न होता. पुढचा, खालीलपैकी कोणते सन्मान महादेव लक्षात ठेवा महर्षी धोंडू केशवकर यांनी दिला. सन्मान म्हणजे पुरस्कार. महर्षी हा शब्द बघा, महर्षी, महर्षी हा सन्मान धोंडू केशवकर यांना दिला होता. भारतरत्न, पद्मविभूषण, डी.लिट आणि LL.D करायला. LL.D ओके. LL.D चालते. भारतरत्न, पद्मविभूषण, डी.लिट मित्रांनो हे चारही पुरस्कार त्यांना मिळाले होते, या डिग्र्या मिळाल्या होत्या. 2 डिग्र्या डी.लिट आणि LL.D ह्या डिग्र्या आहेत आणि हे 2 पुरस्कार आहेत. मी थोडं आणखीन करेक्शन करतो. महर्षी धोंडू केशव कर्वे यांचा जन्म हा 1858चा होता आणि वयाच्या 100व्या वर्षी कंप्लीट 1958 ला भारत सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. भारतरत्न. आता आपण एक सिस्टमॅटिक करून मी एका साईडला लिहून देतो मला सगळं, आणि हा प्रश्न येऊ शकतो. 1, 2 त्यांना महत्वाचे 6 गोष्टी आपल्याला लिहून घ्यायच्या डिग्र्या त्यांच्या. 3, 4, 5 आणि 6 बघा. 1952 ला पुणे विद्यापीठाने त्यांना डी.लिट ही पदवी दिली होती. डी.लिट पुणे विद्यापीठ, मी शॉर्ट मध्ये लिहितो, लक्षात ठेवा मित्रांनो. पुढं 1952 लाच बनारस विद्यापीठाने डी.लिट पदवी, डी.लिट BHU लक्षात ठेवा. डी.लिट बनारस युनिव्हर्सिटी, BHU करतो किंवा बनारस. ओके. यानंतर 1954 ला परत डी.लिट SNDT विद्यापीठ, SNDT विद्यापीठाने दिली होती. 1954 ला झाला. 1955 ला भारत सरकारने लक्षात ठेवा त्यांना पद्मविभूषण हा पुरस्कार दिला होता. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया लक्षात ठेवा, भारत सरकारने 1955. यानंतर 1957 ला मुंबई विद्यापीठाने LL.D ही काय दिली होती पदवी, बॉम्बे युनिव्हर्सिटी. ठीक आहे. आणि 1958 ला भारताचा सर्वोच्च सन्मान काय, भारतरत्न हा 1958 ला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट. मित्रांनो एवढा सन्मान मिळाला, हे महान व्यक्तिमत्व महर्षी धोंडू केशव कर्वे, त्यांचं कार्यही तसं होतं. उदाहरणामध्ये 1899 ला, 1896 ला विधवा विवाहोत्तेजक मंडळ असेल, 1899 ला अनाथ बालिका आश्रम असेल, 1907 ला 1908 ला बघा महिला विद्यालय, 1907 निष्काम कर्म मठ, 1908 1915 ला महिला आश्रम ज्याला आपण महिला आश्रम म्हणू, 1916 ला महिला विद्यापीठ, त्यानंतर 1936 ला समता संघ, असे त्यांचं अनेक कार्य होतं. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून सरकारने त्यांना हे सन्मान दिले होते. त्याचप्रमाणे त्यांनी स्वतः एका बाया कर्वेशी, आनंदबाई कर्वेशी यांच्याशी विवाह केला होता, विधवा होते यांच्याशी विवाह केला होता. ही गोष्ट लक्षात राहू द्या. कुठलाही व्यक्ती इतका महान असतो, त्यांचं कार्य महान असतं. आपल्याला ही त्यांना दीर्घ आयुष्य लाभलं होतं, 104 वर्ष ते अण्णा जगले होते, अण्णासाहेब कर्वे. ठीक आहे. यांच्यावर आणखीन एक आयोग प्रश्न विचारतं. त्यांचे हे सगळे मी जे नावं घेतली उदाहरणामध्ये निष्काम कर्ममठ असेल, महिला विद्यालय, महिला महाविद्यालय, महिला आश्रम, महिला विद्यापीठ, निष्काम कर्ममठ, अनाथ बालिका आश्रम, विधवा किंवा विवाह उत्तेजक मंडळ असेल, त्याचप्रमाणे समता संघ, महाराष्ट्र ग्रामीण शिक्षणासंबंधी संस्था असेल, याच्यावर प्रश्न येतो म्हणजे येतो. पुढे जाऊया. कोल्हापूर प्रजा परिषद स्थापना टिंब यांच्या प्रयत्नामुळे झालं. मित्रांनो हा प्रश्न लय वेळा रिपीट होतोय. माधवराव बागल आणि रत्नाप्पा कुंभार, पर्यायामध्ये 1 मध्ये याचं उत्तर माधवराव बागल आणि रत्नाप्पा कुंभार यांच्या प्रयत्नामुळे कोल्हापूर प्रजा परिषद ही 1938, काही पुस्तकामध्ये याची डेट चेंज आहे, माफ करा 1939 पण लिहा, दोन्ही तारखा राहू द्या. यानंतर संस्थान प्रजा परिषद हे माधवराव बागल, रत्नाप्पा कुंभार, दिनकर देसाई, शंकरराव माने, चनगोंडा पाटील, काकासाहेब देसाई, कुंदल देसाई,
आई ए पाटील, व्यंकटेश देशपांडे, हरिबा बेनाडे, दत्तोबा तांबट, ईश्वर गोंदाडे इत्यादी सहकार्याने 1938 काही पुस्तकांनी 39 त्यांनी काय केलं, ही स्थापलेला राजकीय पक्ष होता कोल्हापूर प्रजा परिषद. शेतकऱ्यांचे प्रबोधन करून अन्यायकारक महसूल विरुद्ध आंदोलन करणे, आवाज उठवणे हा कोल्हापूर प्रजा परिषदेचा उद्देश होता. मित्रांनो, मला असं वाटते 1938 किंवा 39 ठीक आहे. उद्देश एक पाटकरांसंबंधित व्यक्ती, मी परत व्यक्तींचे नाव वाचतो, घाईमध्ये तुमचे नाव लक्षात राहणार. माधवराव बागल, रत्नाप्पा कुंभार, चनगोंडा पाटील, शंकरराव माने, दिनकर देसाई, काकासाहेब, लक्षात ठेवा काकासाहेब, काका देसाई किंवा काकासाहेब देसाई, कुंदल देसाई, आई ए पाटील, व्यंकटेश देशपांडे, हरिबा बेनाडे, दत्तोबा तांबट, ईश्वर जोंधाडे इत्यादी सहकार्यांनी कोल्हापूर प्रजा परिषद 1938-39 ला स्थापन केली होती. मुख्य भूमिका माधवराव बागल आणि रत्नाप्पा कुंभार. मित्रांनो, या कोल्हापूर प्रजा परिषदेवर माझ्या वैयक्तिक मते 2023 ला 2022 ला 2 वेळा कंबाईन राज्यसेवेमध्ये एक तरी प्रश्न आलेलाच आहे. ओके, कोल्हापूर प्रजा परिषद ठीक आहे. शेतकऱ्याचं प्रबोधन करून महसुलाविरुद्ध आंदोलन करणे, आवाज उठणे हा उद्देश होता. यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळूया. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचे खाडीलकर हे टिंबटिंब यांचे अनुयायी होते. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर हे टिंबटिंब यांचे अनुयायी होते. ओके, आपल्या समोर पर्याय आहेत बघा. आपल्या समोर पर्याय आहेत. बाळ गंगाधर टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, मोहनदास करमचंद्र गांधी आणि आपल्याला हे बघा लक्षात ठेवा गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी. याचं उत्तर आहे मोहनदास करमचंद्र गांधी. थोडं व्यवस्थित समजून घ्या प्रश्न काय आहे ते. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर 25 नोव्हेंबर 1872 आणि 26 ऑगस्ट 1948 हा त्यांचा कार्यकाल आहे. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर हे 1872 ते 1948 हा त्यांचा प्रवास आहे. याच्यामध्ये महत्वाचं 1920 मध्ये टिळकांच्या निधनानंतर केसरीशी संबंध सुटला व टिळकानंतर त्यांनी प्रभाकर कृष्णाजी खाडीलकर यांनी टिळक संप्रदायापासून वेगळे होऊन गांधीजींचे अनुयायी बनले. त्याच्यामुळं आपल्याला हेही समजून घ्या 1920 नंतर, कारण 1 ऑगस्ट 1920 ला टिळकांचे निधन आणि ते 1921च्या दरम्यान लक्षात ठेवा त्यांनी काय केलं, गांधीजींचे ते अनुयायी बनले होते. त्यामुळे हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, कारण का हे फॉलोवर प्रश्न आहे, अनुयायी प्रश्न आहे. 1921 बघा, ही घटना लोकमान्यांनी स्थापन केली होती. काय बघा लक्षात ठेवा, 1920 ला निधन झालं आणि टिळकांचे जेवढे काही अनुयायी चाहते होते त्यांनी काय केलं, एक संघटना स्थापन केली, लोकमान्याची स्थापना केली. टिळकांनी त्यांचे संपादक स्वीकारले होते. बरोबर आहे. 1923 ला घटना आहे. गांधीजींच्या राजकीय मतांच्या विभाजनाला कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांनी काय केला होता, पाठिंबा दिला होता. त्यामुळं टिळकांचे जे काही अनुयायी होते आणि कृष्णाजी खाडीलकर यांच्यामध्ये थोडं काय झालं, विरोध झाला आणि त्यांनी राजीनामा दिला कोणत्या, लोकमान्यांचा. यानंतर 1923 ला खाडीलकरांनी नवा काळ वृत्तपत्र सुरू केले. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर, हाही प्रश्न येऊ शकतो, नवा काळ हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. वृत्तपत्र आपल्यासाठी एक्झामला काय येणार आहे हे महत्वाचं आहे, वृत्तपत्र ठीक आहे. याच्यानंतर गांधींच्या कार्यक्रमाचं त्यांनी समर्थन केलं आणि संपादकामध्ये त्यांनी गांधींच्या तत्वज्ञानाचा प्रसार केला. ओके, आता थोडं समजून घ्या. खरं तर कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर हे लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते, परंतु टिळकांचं 1920 ला निधन झालं आणि टिळकांचे अनुयायी आणि कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांच्यामध्ये काही गोष्टीमुळं वैचारिक मतभेद झाला आणि त्यांनी काय केलं, गांधीजींचा पाठिंबा जाहीर केला, गांधीजींचे अनुयायी बनले. प्रश्न गांधीजींच्या अनुयायाविषयी नाही, तर गांधीजी 1920 नंतर जेव्हा आपण म्हणतो गांधी युगामध्ये गांधी युगासंबंधीचा महाराष्ट्रातील व्यक्ती संबंधीचा हा प्रश्न आहे. प्रश्न व्यवस्थित ठेवला आहे, कारण का कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर, आता हे गोपाळ कृष्ण गोखले यांच्याविषयी जरी प्रश्न आला असला तर यांचं बघा, गोपाळ हरी देशमुख यांच्यावर प्रश्न आलाय, बाळगंगाधर टिळकावर प्रश्न आलाय. प्रश्न विचारताना थोडं व्यवस्थित विचारले प्रश्न. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर टिंबटिंब यांचे अनुयायी झाले होते, नाही झाले विचारले, होते लोकमान्य टिळकांचे, झाले. प्रश्न समजून घ्या. चला पुढच्या प्रश्नाकडे. विष्णू बाबा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद टिंबटिंब पुस्तकात आढळतो.
आपल्यासमोर बाबा किंवा विष्णू बुवा म्हणा ब्रह्मचारी यांचा आणि ख्रिश्चन मिशनऱ्यामधील मिशनरी वाद. ॲक्च्युली हे प्रकरण काय लक्षात ठेवा, ख्रिश्चन मिशनऱ्या भारतीय तत्वज्ञान, भारतीय वेद पुराण याच्या विषयी, भारतीय वेद ज्याला आपण म्हणू तत्वज्ञान सोप्या भाषेमध्ये, भारतीय तत्वज्ञान असेल, भारतीय जे ज्ञानाचा वारसा आहे, भारतीय ज्यांची शिकवण आहे याच्यावर ख्रिश्चन मिशनऱ्या टीका करत असेल. याला प्रत्युत्तर विष्णुबुवा ब्रह्मचारी देत होते. आणि शेवटी ही मुंबईमधली घटना आहे, थोडं समजून घ्या. विष्णू भिकाजी गोखले ह्यांचं काय होतं, पूर्ण नाव होतं कुणाचं, विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचं. 20 जुलै 1825 ला त्यांचा जन्म आणि 1871चं निधन आहे. 1825 ला जन्म आणि 1871 ला त्यांचं निधन. कुणाचं, विष्णुबुवा ब्रह्मचारी, विष्णू भिकाजी गोखले. आता थोडं समजून घ्या, मी प्रश्नाचं उत्तर सांगू शकतो. समुद्रकिनाऱ्याचा वादविवाद वाक्यामध्ये तुम्हाला मिळू शकेल थोडं क्लू. आता ह्याच्यातला बेस थोडं समजून घ्या. हे पुस्तक कुणी प्रकाशन केलं, काय नेमकं प्रकरण होतं व्यवस्थितपणे. परंतु विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचं लिखाण आधी समजून घेऊया आपण. हे विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचं पुस्तक नव्हे. हे समुद्रकिनाऱ्याचा वादविवाद हा विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि ख्रिश्चन मिशनरी यांच्यामध्ये जे विषयावर चर्चा व्हायची, ख्रिश्चन मिशनरी प्रश्न करायचे, विष्णुबुवा स्पष्टीकरण द्यायचे, हे पुस्तक रेव्हरंड जॉर्ज बोएन यांनी काय केलं, संकलित केलं. आणि त्यांनी काय केलं, 1890 ला हा ग्रंथ रूपाने ते प्रकाशित आणलं होतं. रेव्हरंड जॉर्ज बोएन, हे नाव पाठ करा, रेव्हरंड जॉर्ज बोएन यांनी काय केलं होतं, हे 1890 ला हा जो वाद होता किंवा ही चर्चा होती, हा समुद्रकिनाऱ्याचा वादविवाद म्हणून ह्यांनी काय केलं, 1890 ला सगळे जे चर्चा व्हायची याचं संकलन करून हे पुस्तक रेव्हरंड जॉर्ज बोएन यांनी प्रकाशित केलं होतं. आता हे प्रकरण थोडं समजून घ्या काय होतं ते. ख्रिस्ती धर्मप्रसारक वैदिक धर्मावर आक्षेप घेऊन आपल्या धर्माचा प्रसार सुरू केला होता. 1857 नंतर हे प्रकरण जास्तच वाढलं होतं. म्हणजे 1857 नंतर विष्णुबुवा ब्रह्मचारी काय करायचे, मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यात दर गुरुवारी काय करायचे, ख्रिस्ती मिशनऱ्यांसोबत चर्चा करायचे, वादविवाद करायचे. आणि शेवटी काय झालं, हे सर्व धर्मियांसाठी तसं खुलं होतं बघा, ओके. आणि तो व्याख्यान द्यायचे. शेवटी वैदिक धर्म कसा महान आहे त्यांनी लोकांना पटवून दिलं. आणि लक्षात ठेवा, त्यांनी काय केलं, आता विष्णुबुवा ब्रह्मचारी काय केलं, जे ख्रिश्चन मिशनरी आरोप करतात यांचंही वर्तमान दीपिका या वृत्तपत्रामध्ये सगळ्या गोष्टीचं खंडन केलं. आणि याच्या काय केलं, ह्या वृत्तपत्रात त्यांनी आपले मत मांडलं. ख्रिश्चन मिशनऱ्यांचा जेवढा काही आरोप होता त्यांना टीका, याचं सगळं उत्तर वर्तमान दीपिकेमध्ये दिलं. आणि 1857च्या नंतर दर गुरुवारी हे काय करायचे, मिशनऱ्यांच्या सोबत विवाद करायचे. हे प्रकरण होतं, ओके. आता आपण पुढे येऊया. आता हे रेव्हरंड जॉर्ज बोएन यांनी काय केलं, हे सगळं वाद संकलित केले आणि समुद्रकिनाऱ्याचा वादविवाद हे पुस्तक 1898 ला प्रकाशित केलं. कधी, 1898 ला. माफ करा, 1890 करा या ठिकाणी, 1890, 98 नाही, 1890 ला रेव्हरंड जॉर्ज बोएन यांनी प्रकाशित केलं. प्रकरण इथं संपलं, उत्तर मिळालं, चालतंय. आता विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचं लिखाण महत्वाचं आहे. त्यांनी वर्तमान दीपिका या वृत्तपत्रामध्ये सगळ्या गोष्टीचं खंडन केलं होतं. भावार्थ सिंधू हा 1856 ला त्यांनी ग्रंथ लिहिला होता. वेदयुक्त धर्मप्रकाश हा 1859 त्यांचा ग्रंथ आहे. सुखदायक राज्य प्रकरण निबंध 1867. वेदयुक्त धर्माचा विचार आणि ख्रिस्ती धर्माचा खंड, बोध सागर रहस्य, सेतू बंधने टीका. मला वाटतं हे पुस्तक IMP करा, विष्णुबुवा ब्रह्मचारी, परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. मला एवढंच पुस्तक महत्वाचं वाटतंय, सेतू बंधनी लक्षात ठेवा, सेतू बंधनी टीका हे महत्वाचं त्यांचं 1890चं हे पुस्तक होतं, ओके. म्हणजे भावार्थ सिंधू तर महत्वाचं आहे, पण सेतू बंधनी टीका हाही प्रश्न आणि हा वर्तमान दीपिका याच्यावर प्रश्न येऊ शकतो, ओके. यानंतर पुढचा प्रश्न, राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष व्यामेशचंद्र बॅनर्जी यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेचे मूलभूत उद्दिष्ट सांगावीत किंवा कोणती सांगितली आहेत किंवा सांगितली ती, म्हणजे सांगितली करा असं या ठिकाणी, सांगितली ती कोणती, ओके. सांगितली ती करा, कोणती. आता बरोबर येईल, सामाजिक समता व समानता, राष्ट्रीय भावना, धर्मनिरपेक्षता, ऐक्याचा विकास. थोडं मी जरा थांबतो या ठिकाणी, जरा डिटेलमध्ये विश्लेषण करतो. राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन पहिलं कुठं भरलं होतं, मुंबईला. राष्ट्रीय काँग्रेस स्थापना कधी झाली हेही महत्वाचं आहे, 28 डिसेंबर 1885 ला.
हे परीक्षेला येतं. पहिले अध्यक्ष व्यामेशचंद्र बॅनर्जी, प्रश्नामध्येच दिले काँग्रेसचे पहिले अध्यक्ष व्यामेशचंद्र बॅनर्जी. और काय स्थापना माहित पाहिजे आपल्याला 28 डिसेंबर. कुठं भरलं? गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेज, गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेज मुंबई या ठिकाणी भरलं. या अधिवेशनाचं आयोजन कोणी केलं लक्षात ठेवा? बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनच्या कार्यकर्त्यांनी. महत्वाचे म्हणजे ब्रदर इन लॉ फिरोजशाह मेहता, बदरुद्दीन तैयबजी, के.टी. तेलंग यांनी केलं. आता या अधिवेशनात एकूण 72 सदस्य उपस्थित होते. या अधिवेशनामध्ये काँग्रेसचे पहिले अध्यक्ष व्यामेशचंद्र बॅनर्जी यांनी मूलभूत कोणते उद्दिष्ट सांगितले हे महत्वाचं आहे. ओके, आपल्या प्रश्नाचं उत्तर ब आणि ड आहे. राष्ट्रीय भावना आणि ऐक्य भावनेचा विकास दृढ करणे, धर्मनिरपेक्षता, सामाजिक समता, समानता हे सुरुवातीला नव्हतं. धर्मनिरपेक्षता इम्प्लिसिट इनरंट होता. आता पुढे बघूया, कारण का हे काँग्रेस हे राजकीय व्यासपीठ होतं. ओके, धर्मनिरपेक्षतेचा काही संबंध नव्हता, धर्माचा काही संबंध नव्हता. हे काय होतं, म्हणजे राजकीय व्यासपीठ होतं, सामाजिक कुठले धार्मिक विषय नेते नव्हते. आता देशाच्या हितासाठी काम करणाऱ्या देशातील विविध भागातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना किंवा कामगारांना, व्यक्तींना आत्मीयता आणि मैत्री तयार करणे हा उद्देश. राष्ट्रीय एकात्मतेची भावना विकसित करण्यासाठी सर्व संभाव्य वंश, पंथ, प्रांत, पूर्वघराचं निर्मूलन म्हणजे धर्म, वंश, पंथ, परंपरा याचंही निर्मूलन होतं. पुढं महत्वाच्या आणि गंभीर सामाजिक समस्यावर भारताच्या सुशिक्षित वर्गाचा परिपक्व महत्वाची चर्चा करणे. ओके, हे असे काँग्रेसचे स्टँडर्ड उद्दिष्ट होते. पण काँग्रेसच्या व्यासपीठावरून प्रश्न व्यवस्थित बघा. काँग्रेसच्या व्यासपीठावरून पहिल्या अधिवेशनामध्ये जे पहिले अध्यक्ष होते व्यामेशचंद्र बॅनर्जी यांनी काँग्रेसचे मूलभूत उद्दिष्ट कोणते सांगितले? व्यामेशचंद्र बॅनर्जी यांनी कोणते सांगितले होते? राष्ट्रीय भावना, ऐक्य भावनेचा विकास हे सांगितलं होतं. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, प्रश्न व्यवस्थित वाचा. काँग्रेसचे उद्दिष्ट वेगळं आणि व्यामेशचंद्र बॅनर्जी यांनी सांगितलेल्या पहिल्या अधिवेशनामधले उद्दिष्ट वेगळं. प्रश्न व्यवस्थित, माफ करा मी जर चुकत असेल तर, पण प्रश्न समजून घ्या. प्रश्न काय आहे? राष्ट्रीय भावना आणि ऐक्य भावनेचा विकास व दृढीकरण करणे हे व्यामेशचंद्र बॅनर्जी यांनी मुंबई या ठिकाणी पहिल्या अधिवेशनामध्ये घोषित केलं होतं. ओके, या अधिवेशनामध्ये एकूण 72 सदस्य होते. सर्वात जास्त सदस्य हे मुंबई प्रांतातील होते. चला, 2 मुस्लिम सदस्य पण उपस्थित होते. ओके, चला याच्यानंतर पुढं, कलकत्ता सुप्रीम कोर्ट स्थापना कोणत्या कायद्यानं करण्यात आली? आपल्या समोर 4 घटनात्मक विकास आहे. कलकत्ता सुप्रीम कोर्ट 1773 चा कायदा, 1784 चा पीट शिंदे ऍक्ट, 1793 चा पहिला चार्टर ऍक्ट आणि 1813 चा पहिला चार्टर ऍक्ट, ज्याला सनदी कायदा म्हणतात. तर याचं उत्तर आपल्या समोर स्ट्रेट फॉरवर्ड आहे. लक्षात ठेवा, काय स्ट्रेट फॉरवर्ड उत्तर आहे? तर 1813 नाही, 1793 नाही, 1784 नाही, तर 1773 चा पहिला रेग्युलेटिंग ऍक्ट. ओके, हे उत्तर आहे. आता व्यवस्थित बघा, कलकत्ता सुप्रीम कोर्टाची स्थापना. यस, सुप्रीम कोर्टाची स्थापना. याचे पहिले चीफ जस्टिस सर इलिजा इम्पे. इथंही प्रश्न येतो, पहिले न्यायाधीश होते आणि इतर 3 न्यायाधीश होते. आपल्याला ही बेसिक गोष्ट समजून घ्या. सर इलिजा एम्पे. चेंबर्स लेमेस्टार पहिले होते. चेंबर्स बघा, लेमेस्टार किंवा लेमेस्टर आणि तिसरे आहेत हाईड किंवा जॉन हाईड. ओके, जॉन हाईड म्हणजे 3 हे न्यायाधीश होते आणि एक काय होते, सरन्यायाधीश सर इलिजा एम्पे. 1774 ला हे सुप्रीम कोर्ट कलकत्त्यामध्ये स्थापन झालं होतं. 73च्या कायद्यामध्ये प्रोव्हिजन होतं सुप्रीम कोर्टाची स्थापनेसंबंधीचं. ओके, आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. हे सुप्रीम कोर्ट जवळपास 1862 पर्यंत कार्य केलं होतं. कधी? 1862 पर्यंत माझ्या माहितीनुसार. ओके, याच्यानंतर युनायटेड किंगडमकडे याच्यामधले समजा ह्या सुप्रीम कोर्टाने दिलेला जे काही निकाल असेल, जर चॅलेंज करत असेल तर लंडन मधल्या प्रिव्ही काउन्सिलकडे काय करायचं, युनायटेड किंगडमच्या प्रिव्ही काउन्सिलकडे कुठलाही मॅटर वर्ग करावा लागत असं म्हणजे ट्रान्सफर. ओके, आता आणखीन एक प्रश्न येऊ शकतो. आता सुप्रीम कोर्टाने कोणत्या कोर्टाची जागा घेतली? तर मेयर कोर्ट ऑफ कोलकाता. हेही परीक्षेला माहीत राहू द्या. मेयर कोर्ट ऑफ कलकत्ता, कोर्ट ऑफ कलकत्ता याची जागा घेतली होती. हे बेसिक गोष्ट माहीत राहू द्या. आणि सुप्रीम कोर्ट ओके, आता हे आपल्याला क्लिअर झालं असेल मला काय म्हणायचे ते. आता याच्यामध्ये 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट मधल्या तरतुदी 4च महत्वाच्या होत्या. उदाहरणामध्ये बंगालचा गव्हर्नरला गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल बनवलं गेलं.
आता पहिला वॉरन हेस्टिंग, त्यांच्या मदतीसाठी 4 सदस्यीय कार्यकारी परिषद एक्झिक्युटिव्ह काउन्सिल निर्माण करण्यात आली. बॉम्बे आणि मद्रास प्रेसिडेन्सी युद्ध, बघा या दोन प्रेसिडेंटला युद्ध व शांततेसाठी सर्व बाबीत पूर्णपणे बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या म्हणजे आधिपत्याखाली आणलं. तिसरं, या कायद्याने खरं महत्त्वाचं होतं केंद्रीय प्रशासनाचा पाया. बंगाल आणि मद्रास आणि बॉम्बे, म्हणजे बॉम्बे आणि मद्रासला अंडर आणलं म्हणजे केंद्रीय प्रशासनाचा पाया घातला. तिसरं, आता सांगितलं सुप्रीम कोर्टाची स्थापना याच्या समांतर होती, 74ला स्थापन झालं. यानंतर चौथं महत्त्वाचं प्रमाणिक प्रशासनाचं तत्व, ज्याला आपण म्हणतो प्रमाणिक प्रशासन. यानंतर जेव्हा दुसरे गव्हर्नर ऑफ बेंगॉल येथे नाव आहे कॉर्नवालिस, यांनी काय केलं, ईस्ट इंडिया कंपनीच्या कर्मचाऱ्यांना स्ट्रिक्ट, म्हणजे वॉरन हेस्टिंगने केलं होतं, त्यांनी केलं होतं कुठल्याही प्रकारचं गिफ्ट शिव करायचं नाही. आता मित्रांनो प्रश्न होता घटनात्मक विकास रेग्युलेटिंग ऍक्ट, एवढी माहिती सांगितली मी. सर इलिझा एम्पे पहिले न्यायाधीश, इतर 3 न्यायाधीश, याच्यानंतर चॅलेंज केलं तर कुठं वर्कर्सचं मॅटर लंडनच्या प्रिव्ही काउन्सिलकडे. याच्या अगोदर कोणतं कोर्ट होतं, कोर्ट मेयर कोर्ट ऑफ कलकत्ता होतं. चालतंय, हा कायदाही सांगितला. आताही आपण थोडा वेळ काढा, पिट्स इंडिया ऍक्ट पण पॅट करा, 73चा कायदाही 93चा रेग्युलेटिंग चार्टर ऍक्ट करा, 1813चाही कायदा करा, कारण परीक्षेला आपल्याला उत्तर याच्यामुळे आपण हे तिन्ही माहिती पाहिजे. यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न, खालीलपैकी बघा, खालीलपैकी कोणते जोडी बरोबर आहे, खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे, आपल्याला ही जोडी माहीत पाहिजे. खालीलपैकी कोणती आपल्या समोर महत्त्वाचे आहेत, बागची, एस गोपाल, अनिल मिल, हिरालाल सिन्हा, आणि दुसऱ्या साईडला आहेत त्यांचे काही महत्त्वाचे बुक्स आहेत. उदाहरणामध्ये बागची, अमय कुमार बागची, पूर्ण नाव अमय कुमार, AK बागची करा. एस गोपाल बघा, सर्वपल्ली गोपाल. यानंतर अनिल शील करा, अनिल शील, याला मिल झाले, अनिल शील किंवा अनिल शील, ठीक आहे. हिरालाल सिन्हा. आपल्या समोर 4 व्यक्ती, त्यांचे बुक आहेत. मित्रांनो व्यवस्थितपणे जोडी बरोबर आहे विचारले तर लॉजिक लावा, कोणती जोडी आपल्या समोर बरोबर आहे ते. प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट इन इंडिया, ही जोडी बरोबर आहे अनिल कुमार बागची यांची. बाकीच्या जोड्या कशा आहेत ते सांगतो. सर्वपल्ली गोपाल यांचं ब्रिटिश पॉलिसी इन इंडिया, ब्रिटिश पॉलिसी इन इंडिया. परंतु आधी अमया कुमार बागची यांचं सांगतो. प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट इन इंडिया हे 1900 ते 1939च्या दरम्यानचं आढावा आहे. 1900 ते 1939 पर्यंतचा भारतामधला आढावा. अमया कुमार बागची यांचं प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट इन इंडिया हे पुस्तक आहे. ओके, खरं तर हे 1972ला पुस्तक आलं होतं. चला याच्यानंतर पुढं सर्वपल्ली गोपाल, काय सर्वपल्ली गोपाल यांचं ब्रिटिश पॉलिसी इन इंडिया, हे ब्रिटिश पॉलिसी इन इंडिया 1858 ते 1905 पर्यंतचा याच्यामध्ये डेटा आहे. आता अनिल शील, मी आताच मागच्याच पहिल्याच क्वेश्चनमध्ये घेतलं होतं अनिल शील, लक्षात ठेवा. हे केम्ब्रिज स्कूल ऑफ इंडियन हिस्ट्री, म्हणजे हिस्टोरियन आहेत केम्ब्रिज स्कूलचे. ते संस्थापक पण होते बघा अनिल शील. आय थिंक मला असं वाटतंय पहिल्याच प्रश्नामध्ये का दुसरा प्रश्न होता की, ओके, त्याच्यामध्ये मी हे कव्हर केलं होतं, डिटेलमध्ये पण घेतलं होतं हे, ठीक आहे. 17च्या माफ करा 17च्या पेपरमध्ये मी कव्हर केलं होतं. आपण 18ची प्रश्नपत्रिका बघतोय. चला, अनिल शील हे केम्ब्रिज स्कूल ऑफ इंडियन हिस्टोरियन आहेत, केम्ब्रिज स्कूलचे. साम्राज्यवादी दृष्टिकोनातून अभ्यास करणारे हे इतिहासकार होते. ब्रिटिश साम्राज्याचा त्यांनी अभ्यास केला होता. केम्ब्रिज विद्यापीठात ते 1960च्या दशकात बघा ते काय उदयास आले होते. म्हणजे खरं तर केम्ब्रिज हे जे विचारसरणी आहे 1960च्या दशकात उदयास आली होती बघा. ओके, केम्ब्रिज स्कूलचे हे होते थॉट, म्हणजे काय होते, विचारवंत होते, विचारसरणी होती. महत्त्वाचं म्हणजे पुस्तक जे आहे महत्त्वाचं आहे अनिल शील यांचं, एमर्जन्सी इन इंडियन नॅशनलिझम, काय एमर्जन्सी ऑफ इंडियन नॅशनलिझम, हे अनिल शील यांचं पुस्तक आहे. आता राहिले हिरालाल सिन्हा, प्रॉब्लेम अँड पॉलिटिक्स ऑफ ब्रिटिश इन इंडिया, प्रॉब्लेम अँड पॉलिटिक्स ऑफ ब्रिटिश इन इंडिया, हे त्यांचं पुस्तक आहे 1885 ते 89 पर्यंत. मित्रांनो हे पुस्तक विचारलीत म्हणून बघा, लक्षात ठेवा. याच्या मागं मी तर म्हणेल 17ला पूर्ण विचारसरणीच्या होती, केम्ब्रिज असेल, साम्राज्यवादी, राष्ट्रवादी, ओके, साम्यवादी. आता इथं अनिल शील यांच्यावर प्रश्न आलाय, हे ब्रिटिश भारतातील महत्त्वाचं शेतकऱ्यासंबंधी असतील, उठावासंबंधी असेल, त्यांच्या पॉलिसी संबंधी असेल, हे सगळे प्रश्न होते. आपल्याला जोडी कोणती बरोबर आहे विचारली होती. प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट इन इंडिया हे
आमिया कुमार बागची यांचं पुस्तक बरोबर आहे, बाकी ह्या जोड्या आपण लावल्या. ओके. एस गोपाल यांचं ब्रिटिश पॉलिसी इन इंडिया, हिरलाल शिन्ने यांचं प्रॉब्लेम अँड पॉलिटिक्स ऑफ ब्रिटिश इन इंडिया, एमर्जन्स ऑफ इंडियन नॅशनलिझम हे अनिल सिल्ज यांचं पुस्तक. ठीक आहे. नंतर आजच्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न, बंदी जीवन हे पुस्तक कोणी लिहिलं? मला हे माझा आवडता प्रश्न म्हणायला हरकत नाही, कारण का हे बंदी जीवन पुस्तक भारतीय क्रांतिकारकाचं प्रेरणास्थान ठरलं होतं. हे 1915च्या घटनेसंबंधीचा घटना आहे. बंदी जीवन हे पुस्तक लिहिलं होतं महत्वाचे व्यक्ती सचिंद्रनाथ सन्याल यांनी. 19 आता पुरस थोडं बेसिक समजून घेऊया. थोडं बेसिक आता जे नाव आलेत, रामप्रसाद बिस्मिल, चंद्रशेखर आझाद, सचिंद्र सन्याल. रामप्रसाद बिस्मिल जर नावाला असेल तर 9 ऑगस्ट 1925 ची काकोरी ट्रेन डकेत यांच्या संबंधी अशफाकुल्ला खान आणि रामप्रसाद बिस्मिल. ओके. काकोरी ट्रेन बघा याच्यामध्ये ते सहभागी होते. आता पुढं याच्यानंतर अनेक म्हणजे अनेक याच्यामध्ये कार्यकर्ते सहभागी होते. तसंच रामप्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान, ठाकूर रोशन सिंग व राजेंद्र लाहोरी हे 4 महत्वाचे व्यक्ती ट्रेन डकेत संबंधी होते. ओके. ट्रेन काकोरी ट्रेन ही घटना मला सांगायचं बंदी जीवन, परंतु मी सराउंडिंग का माहिती सांगतो, हा पर्याय पण माहिती असावं, कारण का इंटरलिंकेज आहेत आपल्याला काही गोष्टी. बऱ्याच जणांना फाशी झाली होती. म्हणजे रामप्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान, ठाकूर रोशन सिंग, राजेंद्र लाहोरी यांना फाशी झाली होती काकोरी ट्रेन डकेतमुळं. ओके. 9 ऑगस्ट 1925ला सहभागी झाल्यामुळं. याच्यानंतर आपल्याला आणखीन एक नाव येते आपल्यासमोर, चंद्रशेखर आझाद. ह्यांनी ॲक्च्युली हे कार्यकर्ते हिंदुस्थान रिपब्लिक आर्मीचे होते. ही 1924ला कानपूरला स्थापन झाली होती. याच्यानंतर त्याचं रूपांतर हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक आर्मीमध्ये झालं. ही 1928ला दिल्लीमध्ये स्थापन झाली होती. आता याचे कार्यकर्ते चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, राजेंद्र, लक्षात ठेवा हे बाकीचे सगळे महत्वाचे व्यक्ती होते. आता आपल्याला प्रश्नाकडे यायचे, रास बिहारी बोस आणि सचिंद्रनाथ सन्याल थोडं समजून घेऊया. सचिंद्रनाथ सन्याल एक भारतीय क्रांतिकारक होते. हिंदुस्थान रिपब्लिक आर्मीच्या संस्थापकांपैकी एक होते. हे समजून घ्या आधी. ओके. त्याच्यानंतर हिंदुस्थान रिपब्लिक आर्मीचं रूपांतर 1928ला हिंदुस्थान सोशल रिपब्लिक आर्मीमध्ये झालं. भगतसिंग, सचिंद्रनाथ सन्याल, चंद्रशेखर आझाद, सुखदेव थापर यांचा पण सहभाग होता. फिलॉसॉफी ऑफ बॉम्ब हे घोषणापत्र हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक आर्मीचं होतं. हे भगवती चरण ओरा यांनी लिहिलं होतं. सचिंद्रनाथ सन्याल यांनी काकोरी षडयंत्रामध्ये पण सामील होते, त्यामुळे त्यांना शिक्षा झाली होती. पुढं त्यांनी काय केली बघा, त्यांचं बेसिक थोडं पार्श्वभूमी समजून घेऊया. त्यांनी पटना येथे 1913ला अनुशीलन समितीची शाखा स्थापन केली होती. 1912ला एक भारतामध्ये घटना घडली होती. दिल्लीमध्ये व्हाईसरायवर बॉम्ब टाकला होता. बघा लक्षात ठेवा, दिल्ली त्याला षडयंत्र खटला म्हणतात. याच्यामध्ये रासबिहारी बोस तात्काळ बघा याच्यामध्ये सचिंद्रनाथ सन्याल रासबिहारी बोस सोबत होते. आणि आज लक्षात ठेवा भारतीयांचं दुर्दैव म्हणा, व्हाईसराय लॉर्ड हार्डिंग हल्ला केला, ते बचावले होते. नंतर काय झालं, जगामध्ये पहिलं महायुद्ध सुरू झालं आणि अमेरिका असेल, लंडन असेल, फ्रान्स असेल, मुख्यतः नॉर्थ अमेरिकेमधलं कॅनडा आणि अमेरिकेमध्ये 1913ला गद्दर संघटनेची स्थापना झाली होती. आणि गद्दरचा उद्देश होता गद्दर संघटनेचा की भारतामध्ये जाऊन भारताला स्वातंत्र्य करणे. यासाठी 15ला संधी मिळाली होती, कारण का पहिल्या महायुद्धामध्ये ब्रिटन हे बिजी होतं 14-15ला. आणि अनेक कार्यकर्ते मुख्यतः पंजाबमध्ये गद्दरचे कार्यकर्ते वेगवेगळ्या ठिकाणाहून भारतामध्ये आले होते. परंतु ही काही गद्दारामुळे बातमी फुटली आणि धरपकड सुरू झाली. या पंजाबमध्ये जो उठाव आणला होता गद्दरच्या क्रांतिकारकाचा, याचं नेतृत्व रासबिहारी बोस यांच्याकडे होतं. यानंतर रासबिहारी बोस ही बातमी फुटल्यामुळे फरार होतात आणि ते डायरेक्ट कुठं जपानला जातात. आणि सचिंद्रनाथ सन्याल, लक्षात ठेवा आपल्याला हे मला सांगायचे, शेवटी सचिंद्रनाथ सन्याल ह्यांना पकडलं जातं आणि जेलमध्ये टाकलं जातं. कुठं? अंदमानाच्या तुरुंगामध्ये. हे लक्षात राहू द्या. आपल्याला ही बेसिक गोष्ट माहीत राहू द्या. याच्यानंतर काय होतं, आता शेवटी एक खटला होतो, खटला भरला जातो. यानंतर सचिंद्रनाथ सन्याल शेवटी एक पुस्तक लिहितात, बंदी जीवन, आणि हे क्रांतिकारकासाठी खरंच प्रेरणादायी ठरतं. मला एवढंच सांगायचं होतं. हे सगळे इंटरलिंकेज गोष्टी आहेत. सचिंद्रनाथ सन्याल
1915च्या गदर क्रांतिकारक संबंधी मुख्यतः भारताला क्रांतीच्या माध्यमातून स्वतंत्र करण्यासाठी जगातील अनेक क्रांतिकारक मुख्यतः गद्दरचे कार्यकर्ते भारत आले होते. रासबिहारी बोस यांचं नेतृत्व होतं. शेवटी काय असतं बघा, यश आलं नाही आणि सचिन रसायनेला जेलमध्ये टाकले. त्यांनी पुस्तक लिहिलं बंदी जीवन. ओके मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा होता. कोणता? बंदी जीवन. याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही, कारण एवढं डिटेल मी सांगितलं. रास बिहारी बोस यानंतर फरार होतात आणि ते भारतातून निघून जातात. लक्षात राहू द्या. चंद्रशेखर आझाद हे नंतर आपल्याला सांगतो. हे आल्फ्रेड पार्क लक्षात ठेवा. या ठिकाणी तेव्हा पोलिसांशी धरपकड, तेव्हा स्वतःला गोळी घालून घेतात. रामप्रसाद बिस्मिल यांना काकुरी ट्रेन डकेतमुळे फाशीची शिक्षा होते. आता हे काकुरी ट्रेन डकेत हे खटला लय गाजतोय मित्रांनो. आता मला एक सांगायचंय, या खटल्याचं वकीलपत्र चांगल्या व्यक्तीने घेतलं होतं. गोविंद वल्लभ पंत होते. यांनी काकुरी ट्रेन डकेत या भारतीय क्रांतिकारकांचं वकीलपत्र, यांना सहकार्य करणारे अनेक व्यक्ती होते. मित्रांनो, PYQ मध्ये मी नंतर डिटेलमध्ये हिंदुस्थान रिपब्लिक आर्मी, हिंदुस्थान रिपब्लिक आर्मी, काकुरी ट्रेन डकेत, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक आर्मी किंवा असोसिएशन यांचं डिटेलमध्ये 10 ते 15 मिनिटाचं लेक्चर घेतो. कारण का याच्यामध्ये मला कव्हर करता येणार नाही. चंद्रशेखर आझाद असतील, सुखदेव असतील, भगतसिंग, राजगुरू, रामप्रसाद बिस्मिल्ला, अशफाकुल्ला खान, राजेंद्र रावेली, रोशन सिंग, त्याचप्रमाणे रास बिहारी बोस यांचं भारतातलं तसंच जपानमधलं कार्य, आझाद हिंद फौज, हे आपण डिटेलमध्ये नंतर कव्हर करूया. आजचा लेक्चरचा मोटो होता 2018ला जेवढे काही महत्त्वाचे इतिहास या विषयाचे प्रश्न आले होते याचं विश्लेषण, एक आपल्याला दिशा देण्याचं काम मी या मागच्या 40 ते 45 मिनिटांमध्ये आपल्याला केलं. कारण का 18ला जे क्वेश्चन आलं त्याचा बेस आपल्याला भविष्यामध्ये नक्की पुढील एक्झामला राजेश 24 कंबाईन 2024ला नक्की होईल. इतिहास लक्षात ठेवा. आधुनिक भारताच्या इतिहासावर जास्तीत जास्त क्वेश्चन, पर्टिक्युलरली महाराष्ट्र इतिहासावर 5-6 क्वेश्चन आणि भारताच्या इतिहासावर 5-6 क्वेश्चन, असे जवळपास 15 क्वेश्चन 2 समाजसुधारकावर येतात. या सिरीजचा आपल्याला नक्की फायदा होईल. PYQ विश्लेषण सिरीज आहे. आपण वेळ द्या, आम्ही क्वालिटी देतो. इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी IMP टॉपिक, त्याचप्रमाणे करंटचे IMP टॉपिक घेऊन येत आहेत. आणि आमचं 2024ला राज्यसेवा आणि संयुक्त पूर्वसाठी प्रत्येक सेक्शन वाईज, सब्जेक्ट वाईज काय झाले, PYQ सिरीज सुरू झालेला आहे. आपल्या काही कमेंट असतील तर नक्की सांगा. नवीन असाल तर आमचं ॲप डाउनलोड करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. भेटूया पुन्हा. थँक्यू सो मच.